जळगाव जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच तापमानाने 44° सेल्सिअसचा आकडा जो आहे या ठिकाणी गाठलेला आहे आणि त्यामुळे वाढत्या उन्हाचा अनेकांना त्रास होतो आणि त्याचमुळे उष्माघात कक्ष जे आहेत ते ठिकठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेले आहे। आपण आता जळगावच्या नशिराबाद या परिसरात आहोत आणि या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये देखील ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वतीने जे आहे या ठिकाणी उष्माघात कक्ष या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जर आपण दृश्यांमध्ये बघतोय की दोन जे बेड आहेत या ठिकाणी सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे कूलरची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। रुग्ण जर दाखल झाला तर त्याला या ठिकाणी थंडावा मिळण्यासाठी जे आहे या ठिकाणी कूलरची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। तर दुसरीकडे परिचारिका देखील या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेल्या आहे। रुग्णांसाठीचा जो औषध उपचारचा साठा असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील आवश्यक त्या देखील या ठिकाणी सलाईन असतील किंवा औषधे असतील किंवा ORSच्या पावडर असतील अशी जी पावडर आहेत या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। काय सांगणार सर, आपण या ठिकाणी उष्माघात कक्ष उभारला आहे, कशा पद्धतीचा कक्ष आहे, किती बेड आहेत, कशी व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे? माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भाईकर सरांचे आदेशानुसार आम्ही आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघातसाठी एक विशेष कक्ष तयार केलेला आहे। आता सध्या आपल्याकडे दोन बेड रेडी आहे आणि अजून आपल्याकडे अजून जास्त पेशंट आहे, त्यासाठी आपण अजून बऱ्यापैकी तयारी आपल्या PHC मध्ये 6 ते 7 पेशंट आपण इथे सस्टेन करू शकतो अशी आमची पूर्णपैकी तयारी आहे। आता उष्माघातचा ते प्रकरण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जास्त वाढलेल्या तापमानमुळे आता आमचे सरकारी दवाखान्यामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये 2-3 पेशंट हीट एक्झॉस्टनचे येतात। त्यासाठी आमची पूर्ण टीम एकदम सजग आहे। आमच्याकडे सर्व प्रकारची ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि आमच्याकडे 24x7 ॲम्ब्युलन्स रेफरल फॅसिलिटी पण आहे की एखादी वेळे हीट स्ट्रोकचा कधी पेशंट आला जो आपले PHC मध्ये ट्रीट होऊ शकत नाही त्याला आपण चांगल्या पद्धतीने हायर सेंटरवर रेफर करू शकता। आणि उष्माघातामुळे ज्या पेशंटला त्रास होतो, माझा एकच विनंती आहे सगळ्या आपल्या नागरिकांना की 12च्या नंतर जेव्हा जास्त ऊन आपल्या शरीराला जास्त ऊन लागायची ते शक्यता आहे, मग त्यावेळी कृपया तुमचे घरामध्ये राहा, बाहेर जाऊ नका आणि बाहेर जाताना पण डोकं पूर्णप्रमाणे चांगल्या पद्धतीने ढाकून ठेवा। येस, अंततः माझी विनंती आहे सगळ्या नागरिकांना की स्वतःच्या आरोग्याचा थोडं चांगला राहा, ध्यान ठेवा। सर, आपल्याकडे जे रुग्ण आहेत आपण त्यांना त्या पद्धतीचे प्रिकॉशन घेण्याबद्दलच्या देखील सूचना देतोय की ऊन वाढत आहे, कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, पाणी भरपूर पिलं पाहिजे असं आवाहन केलं जात आहे का? हो, जोपर्यंत आपल्या बॉडी मधला वॉटर मेंटेन तुम्ही ठेवणार आहे तोपर्यंत तुम्हाला उष्माघाताची शक्यता खूप कमी होणार आहे। जो आपल्या PHC मध्ये पेशंट येतात, आम्ही सगळे पेशंटला फक्त एकच सगळ्यात आधी ऍडवाइस देतो की पूर्ण दिवसामध्ये कम से कम 7 ते 8 लिटर तुम्ही पाणी घ्या। जास्त पाणी घेतलेला चांगला आहे या परिस्थितीमध्ये। आणि ORS नेमकी जे हाय रिस्क पेशंट आहे, जिंचे घर पत्रेचे आहे आणि जे शेतकरी लोक आहे जे पूर्ण दिवस शेतामध्ये काम करतात, त्या प्रत्येक पेशंटला मी 2 ते 3 ORS चे पॅकेट डेली आमच्याकडून उपलब्ध करण्यात येत आहे। आणि त्याला काय काय प्रिकॉशन घ्यावं लागतो ते पूर्ण मी त्या पेशंटला समजून सांगतो। फॉर एक्झाम्पल, अगर तुमचं घर पत्रेचं आहे मग तुम्ही जास्त वेळ तिथे थांबू नका, एखादी पेड्याची सावळीमध्ये झोपा, दुपारची वेळी थोडी चांगली घ्या। आणि जे आपले शेतकरी लोक आहेत त्यांना मी सांगतो की शेतामध्ये दुपारीची वेळे काम करा, टाळा, जेवढा हो सके तुम्ही टाळू शकता तेवढा टाळा। आणि जास्तीत जास्त पाणी घ्या, आपला निंबू पाणी सारखा ORS घ्या आणि स्वतःच्या आरोग्याचा ध्यान ठेवा। तर अशा पद्धतीने जे आहे आता जळगाव शहराबरोबरच जे आहे जळगाव जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये देखील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष हा उभारण्यात आलेला आहे। तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढतो आहे आणि त्यामुळे उष्माघाताचा धोका लक्षात ठेवून आता ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र देखील सज्ज असल्याचं चित्र पाहायला मिळत असून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष उभारण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत असून नागरिकांनी वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.